तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर। निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही। तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राइब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर। आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात नाशिकमध्ये 22 ऑगस्टला भव्य महामोर्चा। त्र्यंबकेश्वरमध्ये पार पडली पूर्वतयारी बैठक। नमस्कार, मी अमिता गावंडे। कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वरमध्ये आपले स्वागत आहे। नाशिक जिल्ह्यात आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात आता एल्गार पुकारण्यात आला असून 22 ऑगस्ट रोजी भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीने आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात येत्या 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता नाशिकमध्ये भव्य संघर्ष महामोर्चा काढण्यात येणार आहे। हा महामोर्चा गोल्फ क्लब मैदान येथून सुरू होऊन शालिमार येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जाहीर सभेने संपन्न होणार आहे। या मोर्चाच्या पूर्वतयारी संदर्भात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्रीचंद लॉन्स जव्हार फाटा येथे बैठक पार पडली। सोनू खाटीकडे यांच्या पुढाकाराने आयोजित या बैठकीला समाज बांधवांनी मोठी उपस्थिती लावली। अर्जुन पगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हा महामोर्चा काढण्यात येत असून 59 जाती समूहांचे हक्क अबाधित राखण्यासाठी शासन निर्णयाचा तीव्र निषेध करण्यात येत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आरक्षण अबाधित राहिले पाहिजे आणि त्यात कोणत्याही प्रकारची फूट पडू देणार नाही असा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला। त्र्यंबकेश्वर तालुका तसेच संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून बहुसंख्य समाज बांधवांनी आणि कार्यकर्त्यांनी या महामोर्चात सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन यावेळी करण्यात आले। संघर्ष समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीने समाज रक्षक अर्जुन नाना पगारे यांच्या नेतृत्वाखाली 22 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता गोल्फ क्लब मैदान येथून या महामोर्चाची सुरुवात होणार आहे आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा शालिमार येथील पुतळ्यावर एका जाहीर सभेमध्ये होणार आहे। 59 जाती समूहाच्या या उपवर्गीकरणाचा जो घाट या शासनानं घातलेला आहे, हा घाट घालणाऱ्या शासनाला हा वर्गीकरणाचा जो लढा आहे, हा वर्गीकरणाच्या लढ्यातून आम्ही सांगणार आहोत, जर आमच्या भाकरीचे तुकडे जर या फडणवीस सरकारनं केले तर आम्ही ते कदापि होऊ देणार नाहीत आणि म्हणून आमचं आरक्षण हे अबाधित राहिलं पाहिजे। आमच्या आरक्षणाचं वाटप हे तुकड्या तुकड्यात झालं नाही पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिलेलं आहे आणि या आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही। म्हणून याचा निषेध करण्यासाठी, या सरकारचा विरोध करण्यासाठी जो महामोर्चा आहे, समाज रक्षक अर्जुन नाना पगारे यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चासाठी हजारोच्या संख्येनं या त्र्यंबक नगरीतून तालुक्यातून कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं। या मोर्चासाठी जिल्हा आणि महाराष्ट्रभरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भीमसैनिक उपस्थित राहणार आहेत। जय भीम। येत्या 22 तारखेला माझा सर्व समाज बांधवांना एकच विनंती आहे की अर्जुन नाना पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो मोर्चा होत आहे त्यासाठी सर्व समाज बांधवांनी हजारोच्या संख्येने उपस्थित व्हावा असं मी सर्व समाजाला आव्हान करतो आणि थांबतो। जय भीम, जय शिवराय। आरक्षण उपवर्गीकरण संघर्ष समितीच्या वतीने येणाऱ्या 22 ऑगस्ट रोजी वार शनिवार सकाळी 11 वाजता उपवर्गीकरणाच्या विरोधात हा संघर्ष मोर्चा होणार आहे। या मोर्चासाठी 59 जातीतले धर्मातले सर्व बांधव सोबत घेऊन हा मोर्चा मोठ्या संख्येने, हजारो नाही तर लाखोच्या संख्येने हा मोर्चा होणार आहे। जय भीम। यावेळी प्रकाश पगारे, अनिल वैद्य, सनी रोकडे, बाळासाहेब शिंदे, अण्णासाहेब कटारे, अविनाश शिंदे, प्रशांत खरात, किशोर गांगुर्डे, संतोष जोंधळे, प्रवीण पगारे, मायते काळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा आदींचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तालुक्यातील असंख्य समाज बांधव उपस्थित होते। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर। चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।